मित्र, खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा, या निर्माण केलेल्या वादावर सुप्रीम कोर्टामध्ये सध्या जोरदार अशी सुनावणी सुरू झालेली आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी भर कोर्टामध्ये निवडणूक आयोगाची पिसळ काढलेली आहे, चांबडी सुद्धा सोलून काढलेली आहे. तसं पाहिलं तर खरी शिवसेना कोणाची आहे याचं उत्तर प्रत्येकाजवळ आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि प्रत्येकाला हे अगदी स्पष्टपणे माहीत आहे. मराठी माणसाची अस्मिता असलेला शिवसेना पक्ष कुणी पळवला, कुणी चोरला आणि हे पाप नेमकं कशासाठी केलं गेलं आणि या पापात कोण कोण वाटेकरी आहेत सगळ्यांनाच माहीत आहे. पण हे सत्य सुद्धा कायदेशीर कसोटीवर घासून घेण्याची वेळ आता आलेली आहे. न्यायालयावर कितीही टीका केली जात असली तरी आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय हे अजून तरी सर्वोच्च स्थानावर आहे आणि ते राहायलाही हवं आहे. अलीकडे न्यायालयाबाबत राजकीय विरोधक खूप काही बोलत असतात, उघडपणे टीका करीत असतात. पूर्वी असं कधीही घडलेलं नव्हतं, कधी घडतही नव्हतं आणि तसं करण्याचं कोणाचं धाडसही होत नव्हतं. आता हे सगळं सुरू आहे. सर्वसामान्य माणूस सुद्धा न्यायालयाबाबत प्रतिकूल शेरेबाजी करताना दिसतो. सोशल मीडियावर व्यक्त होताना तर लोक सगळ्या मर्यादा ओलांडून व्यक्त होत असतात, बोलत असतात. असं कधी घडत नव्हतं. आपली लोकशाही सध्या प्रचंड संकटामध्ये सापडली आहे अशी जनभावना स्पष्टपणे दिसून येते. सत्ताधारी मंडळींनी सत्तेचा वापर करून लोकशाहीला पायाखाली तुडविण्याचे आरोप तर होतात, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे शिवसेनेची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगानं कशी मनमानी केलेली आहे, सगळे नियम कायदे कानून सगळं काही बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांची शिवसेना कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे यांना बहाल करून टाकलेले आहे, हेच या आताच्या 5 दिवसाच्या युक्तिवादामध्ये सांगितलेलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आज म्हटलेलं आहे, शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे आणि राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवार यांचाच आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर दिलेली होती. त्या पक्षावर दुसराच कुणीतरी कसा काय क्लेम करू शकतो. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष फोडले गेले हे अतिशय अयोग्य तर आहे आणि कोणत्याही संविधानाच्या चौकटीत हे बसत नाही. निवडणूक आयोगाचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला ते एका सशक्त लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे आणि या मागे जी अदृश्य शक्ती आहे तिनं 2 संविधानिक पक्ष मोडीत काढण्याचं पाप केलेलं आहे. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेलं हे मत तसं जर आपण बारकाईनं पाहिलं तर सर्वसामान्यांच्या मताशी सुप्रिया सुळे यांचं हे मत तंतोतंत जुळतं. याच लोकशाहीतले याच देशातले लोक जे बोलतात ते सुप्रियाताई बोललेले आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहून न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने येऊ शकतो असं अनेकांना वाटतं. अनेकांना म्हणण्यापेक्षा खरं तर बहुसंख्य जनतेला असंच वाटतं. अजून एकनाथ शिंदे गटाचा युक्तिवाद व्हायचा आहे, त्यामुळं लगेच कुठल्या तरी अंतिम निष्कर्षाला पोहोचणं हे तसं काहीच होऊ शकतं. कारण न्यायालय आहे, दोन्ही बाजू न्यायालयामध्ये मांडल्या जातील आणि त्यानंतर जो काही निकाल घेणार तो न्यायालय फारसार सगळं काही जे समोर आले त्यानुसार. त्यामुळं लगेच असं काही म्हणणं सुद्धा घाईचं होईल. न्यायालयाच्या बाबतीत तुमच्या आमच्या मनात काय आहे हा भाग बाजूला ठेवा. सोशल मीडियावरून तर लोक न्यायालयाबद्दल चक्क संशय व्यक्त करीत आहेत. खर तर बघा, अशी वेळ अजिबात येऊ नये न्यायालयाच्या बाबतीत, पण दुर्दैवानं न्याय संस्थेला सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जात आहे. पण तरी सुद्धा याला नेमकं जबाबदार कोण आहे याचाही विचार होणं आवश्यक आहे.
आता बघा, शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे आणि हे फुटीर खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतात आणि पंतप्रधान त्यांना अभय देतात. घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे असं म्हणतात. दुसरीकडे शिंदे गटाचे नेते बच्चू कडू म्हणतात एकनाथ शिंदे हेच शिवसेना सांभाळू शकतात हे न्यायालयाला माहित आहे, त्यामुळं सुप्रीम कोर्टातला निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूनच येईल. म्हणजे सुप्रीम कोर्ट शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना देईल. ते नरेश म्हस्के असतील काय किंवा शिंदे गटातील इतर काही नेते असतील काय, त्यांचा सूर सुद्धा तसाच आहे. आणि आता तर काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आज या निकालाबाबत बोललेले आहेत अगदी जाहीरपणे. शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठणकावून सांगितलेलं आहे. शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा कौल 2024च्या निवडणुकीमध्ये लोक न्यायालयाला दिला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचा हाच निकाल लागेल. पुढे ते म्हणाले अशी अपेक्षा आहे वगैरे, पण त्यांनी जरी असा अपेक्षा वगैरे असा शब्द वापरला असला तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तो सत्ता पक्षातील नेते सर्वोच्च न्यायालयातील येणाऱ्या निकालाबाबत एवढे ठामपणे कसे काय बोलू शकतात आणि त्यांनी असं बोलावं का? हा निकाल आधीच मॅनेज आहे का, असे प्रश्न सुद्धा सोशल मीडियावरून आता विचारले जाऊ लागलेले आहेत. म्हणजे बघा, लोकांच्या मनामध्ये आधीच शंका, संशय, सगळं काही अविश्वासाचं वातावरण आणि त्यामध्ये सत्ता पक्षातील नेत्यांची ही विधानं न्यायसंस्थेवरील विश्वासाला धक्का देणारी नाही ठरणार का हो अशा प्रकारची विधानं? पंतप्रधानांनी फुटीरांना अभय देणं म्हणजे ज्याची प्रकरणं सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत त्यांना, किंवा मग सत्तेतल्या प्रमुख पदावर असताना न्यायालयाच्या येणाऱ्या निकालाची दिशा सांगणं, अपेक्षा व्यक्त करणं, त्याला अप्रत्यक्षरित्या का होईना पण न्यायालयावर आणला जात असलेला हा दबाव आहे असं म्हणता येईल का? काय म्हणाल मित्रांनो तुम्ही? बिघडलेल्या राजकीय परिस्थितीमध्ये न्याय संस्था हाच एकमेव आणि अंतिम आधार आहे. सत्ता पक्षातील प्रमुखांनी न्यायालयाच्या येणाऱ्या निकालावर अशा प्रकारची टिप्पणी करणं, अपेक्षा व्यक्त करणं हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं मित्रांनो? जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही आपली नेहमीची एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.